नाशिक शहरामध्ये रंगपंचमी साजरी करायची पेशवेकालीन परंपरा आहे आणि ह्यामध्ये रहाड म्हणजे हौद पाण्याने भरले जातात आणि रंगीत पाण्याने रंगपंचमी साजरी केली जाते। तर हे दरवर्षीचा हा उत्सव आहे। अतिशय उत्साहात नाशिक शहर हा उत्सव साजरा करतो आणि त्यासाठी नाशिक पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत। मागच्या काही दिवसात जे काही घटना घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर पण नाशिक शहरामध्ये अलर्ट करण्यात आलेला आहे आणि जे सर्व आमचे फोर्सेस आहेत, पोलीस स्टेशन लेवलचे फोर्सेस, पेट्रोलिंग मोबाईल्स, नंतर SRP स्टेट रिझर्व्ह पोलीस आमच्यासाठी आलेला आहे, होमगार्ड्स आमच्यासाठी तैनात केलेले आहेत। त्याचबरोबर नाशिक शहरी पोलीस कमिशनरेट जे आहे त्याचे 17 स्ट्रायकिंग फोर्सेस हे आजपासून हे शहरामध्ये तैनात होणार आहेत। त्यामुळे नाशिक पोलीस रहाड आणि येणारा पूर्ण महिना या सर्व सण उत्सवांसाठी पूर्णपणे सज्ज आहे। ज्या ज्या रहाडी आत्तापर्यंत साजऱ्या होत आलेल्या आहेत त्या सर्वांना आपण परवानग्या दिलेल्या आहेत। त्याचबरोबर ज्या नवीन काही रहाड कधीकधी मिळून येतात कुठल्या कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा काय, तर त्यांनाही आपण परवानगी देतो आहे। आम्ही आयोजकांना विनंती करीन की आपण कुठल्या ठिकाणी ती रहाड आहे, कुठल्या वर्षी आपल्याला ती मिळालेली आहे, सगळ्याचा रितसर जर पोलीस स्टेशनला अर्ज केला तर नक्की आम्ही परवानगी त्याला देऊ। जुनं नाशिक छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पेशवेकालीन रहाड सापडली आहे आणि ती रहाड या संदर्भामध्ये तिथले नंदू कहार त्यांचा मुलगा यांनी साधारण 20 दिवसापूर्वी आयुक्त साहेबांना त्याबद्दल निवेदन दिलेलं होतं। काही लोकांच्या म्हणण्यानुसार तिथं हिंदू मुस्लिमची दंगल किंवा मुस्लिम समाज जास्त असल्यामुळे त्या परवानगी देऊ नये, पण शिवसेनेच्या वतीने जुन्या नाशकातले सर्व हिंदू मुसलमान सर्व एकत्र आले आणि सगळ्यांच्या वतीने आयुक्त साहेबांना आता निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की ही पेशवेकालीन रहाड आहे, याच्यामध्ये आत्तापर्यंत सर्व समाजाच्या लोकांनी या रहाडीचा उपयोग केला आहे रंगपंचमीनिमित्त, तर त्याला परत परवानगी देण्यात यावी आणि आयुक्त साहेबांनी ही गोष्ट मान्य केली आणि त्याचं उद्घाटन किंवा पूजेसाठी माननीय आयुक्त साहेब तिथे येणार आहे आणि आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला मान्यता देण्यात आली। नाही, सूचना म्हणजे आता जे महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब आहे त्याच्यामुळं तिथे जरा व्यवस्थित सांभाळून घ्या आणि समजून उमजून घ्या। सुरुवातीला परवानगी दिली होती, पण जे नागपूर ह्या परिसरामध्ये जे दंगलीचं प्रकरण झालं त्याच्यामुळे ती परत थांबवली होती। आता सर्वांनी विनंती केल्यामुळे ती परत देण्यात आली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।